नमस्कार मित्रांनो. तर आजचा आपला विषय आहे, काहीकडे खूप पैसा आहे आणि काहीकडे काहीच नाही. असं का बरं? तर याची काही कारणे आहेत, काही सवयी आहेत, रिझन आहेत. तर ते आपण एक-एक करून पाहू. तर पैसा 2 व्यक्ती 2 आपल्या समाजामध्ये 2 व्यक्ती राहतात. एक गरीब माणूस आणि एक श्रीमंत माणूस. पुअर आणि रिच. तर आज आपण यांच्यातला फरक बघू आणि नेमकं काहीकडे खूप पैसा का असतो आणि काहीकडे पैसा कमी असतो, जास्त नसतो. पैशाची खूप बेजारी असते. तर तुम्ही आपल्या परिसरात पाहिलं असेल, काही व्यक्तीकडे अफाट पैसा आहे. त्याची लाईफस्टाईल एकदम व्यवस्थित आहे. त्यांची मुलं व्यवस्थित शाळेत शिकतात. पण काहीकडे खाण्यासाठी सुद्धा पैसा नाही. तर असं का? तर हे तुमच्या सवयीमुळं होतो. तर तुम्ही काय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला कळेल आपल्याकडे किती पैसा आहे आणि आपल्याकडे तो पैसा जास्त कशामुळे आहे आणि ज्यांच्याकडे नाही, तो आपल्याकडे पैसा जास्त का नाही? तर हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर जे श्रीमंत लोक असतील, ज्यांच्याकडे पैसा असतो, त्यांचे विचार जे आहेत ते पॉझिटिव्ह असतात. ते कुठलीही गोष्ट करताना ही गोष्ट होणारच या गोष्टीनंच ते तयारी करतात. तर ज्यांच्याकडे पैसा नसतो त्यांचे विचार कसे असतात, ही असकारात्मक म्हणजे त्यांना समज होणार नाही, पैसे नाहीत आमच्याकडे. एखादी गोष्ट करायची असली समज, एखादा बिझनेस टाकायचा असला, तर ते आधीच बहाणे सांगतात, कारणे सांगतात, की आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे असं नाही, आमच्याकडे तसं नाही, तर तसं नाही. हाही त्या परिस्थितीतून तुम्ही चालू करायला पाहिजे. तर कोणतीही गोष्ट चालू करा. बिझनेस चालू केल्यानंतर तुमच्याकडे पैसा येईल. तर अशा प्रकारे हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर त्यांचे विचार हे खूप म्हणजे माइंडसेट त्यांचा जो डोक्यात जो आहे, तो श्रीमंत म्हणजे होण्याचा विचार त्यांची ते श्रीमंत होण्याअगोदर त्यांची ॲक्टिंग जी असते ती श्रीमंत होण्याची असते. तुम्ही म्हणता ना ॲक्टिंग करणं म्हणजे महागडे वॉचेस घेणं म्हणजे घड्याळ घेणं, मॉलमध्ये फिरायला जाणं, त्यानंतर मोठाल्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहणं. तर असं नाही. त्याआधी माइंडसेट त्यांच्या डोक्यात श्रीमंत होण्याचे विचार असतात. ते चालू करतात. श्रीमंत तुम्ही आधी होण्याचा विचार तुमच्या डोक्यात आणा. समज आता आपल्याला फ्युचर एखादा मुलगा आपला समज आता व्हिडिओ पाहतो, जे शिक्षण करतो 12वी. तुझ्या डोक्यात विचार पाहिजेत, की तू श्रीमंत कसा होशील? तुला जर खरंच श्रीमंत व्हायचं असेल, तर तो नुसतं डोक्यात ठेवायचं श्रीमंत होण्यासाठी काय? तुझा मेंदू तुला आपोआप सांगणार, तुला श्रीमंत होण्यासाठी हे करावं लागेल, ह्या सवयी तुला बाळगाव्या लागतील. तर अशा प्रकारे तुम्ही श्रीमंत आधी डोक्यातून होतात आणि नंतर तुमच्याकडे पैसा येतो. कुठलीही गोष्ट आधी डोक्यात येते, त्यानंतर त्या आयडियाचं रूपांतर ॲक्चुअलमध्ये होतं. तर अशा प्रकारे पैशाचं गणित आहे, ते आता तुम्ही समजून घ्या. आता कमी पैसा असणाऱ्याचे काय कारणे आहेत आणि जास्त पैसे असणाऱ्याचे काय कारणं आहेत, ते आपण बघू. 2 व्यक्ती आहेत आता हे, गरीब आणि श्रीमंत हे 2 व्यक्ती आहेत. तुम्ही समजून घ्या. राम आणि लखन हे दोघं गरीब आणि श्रीमंत. श्रीमंत आणि गरीब हे 2 महत्त्वाचा मुद्दा ध्यानात घ्या. यांच्याकडे जे गरीब आहे, त्यांच्याकडे वेळेचं नियोजन नसतं. ते जर कुठं फिरायला गेले, तर मोकळा फिरणार. आता ते कदाचित कुठं जर मॉलमध्ये गेले, तर ते टाईमपासमधून किती फिरणार? काहीच तर घेणार नाहीत. तर म्हणजे एखादी वस्तूच घेणार, पण वेळ त्यांचा तिथं वाया जाणार. काही-काही नुसतं वेळेसाठीच फिरतात. टाईमपास, टाईमपास हा शब्द श्रीमंताच्या यादीत नसतो. तर ते टाईमाचं नियोजन त्यांच्याकडे फार असतं. कारण ते वेळेचं खूप महत्त्व आहे. तर आपल्या म्हणे ना, वेळ हा पैसा आहे. टाईम इज मनी. तर तो खरा आहे. ते उगाच नाही कोणीतरी म्हणून गेलं. वेळ हा पैसा आहे. तर ते स्वतः ज्यांच्याकडे पैसा नाही ते सगळे कामे काय करतात? स्वतः करतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं काम ते समज स्वतःही करण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतो दुसऱ्याला पैसे देईन, पण तसं नाही. टाईमाची किंमत फार महत्त्वाची आणि ज्यांच्याकडे पैसा आहे ते कामाला ठेवतात. एखादं काम समज करताना त्यांना समज ते काम करतात. आता मी समज व्हिडिओ काढतो, तर मला एडिटिंगची गरज आहे, तर मी एडिटिंग एखाद्याकडून व्हिडिओ एडिटिंग करून घेऊ शकतो. तर असे विचार श्रीमंत लोकांचे असतात. त्यानंतर ते ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्याकडे पैसा येण्याचा एकच सोर्स असतो. तो स्वतः काम करते. ते जर आजारी पडले, काही झालं, तर त्यांचा पैसा येणं बंद होतं. तर ते एका सोर्सवर अवलंबून राहणे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर श्रीमंत जे लोक आहेत, ज्यांचे विचार जास्त पैसा आहे, त्यांचे अनेक सोर्स असतात. त्यांचे वेगवेगळे सोर्स असतात. पैसे जिथून त्यांना येतात. 10 जागेवरून त्यांचे पैसे येत असतात. हे तुम्ही ध्यानात घ्या. हे पॉइंट मेन आहे. त्यानंतर त्यांना पैशाचं ज्ञान नसतं. पैसा कुठं गुंतायचा, आला की पैसा खर्च करतात.
यायच्या अगोदरच आपापले लोक काय करतात, पैसे खर्च करून टाकतात. पण तसं नाही, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे, जे श्रीमंत, ज्याचं माइंडसेट चांगला आहे, तो काय करतो, पैशाचं त्याला ज्ञान असतं, कुठं पैसा गुंतल्याने कुठं वाढतो हे त्याला नॉलेज असतं. त्यानंतर लॅबिलिटीज आणि ऍसेट हे त्याला माहीत असतं. आणि ज्याच्याकडे पैसा, समज ज्याला मानसिकता जी गरीब आहे, ते काय करतात, लॅबिलिटीज म्हणजे पैसे खर्च करतात. म्हणजे त्यांच्याकडे पैसा आला की गाडी घे किंवा घर बांध. तर श्रीमंत लोक तसं नाही करीत. ते काय करतात, ऍसेट मध्ये गुंतवणूक करतात. म्हणजे पैशापासून पैसा कसा वाढेल याच्यामध्ये गुंतवणूक करतात. याच्या उदाहरणार्थ एखादी जमीन घेणे किंवा सोनं घेणे हे झाले ऍसेट. ऍसेट मध्ये गुंतवणूक करतात. ऍसेट आणि लॅबिलिटीज काय, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये मागं व्हिडिओ दिलेला आहे, ऍसेट आणि लॅबिलिटीज काय आहे ते तुम्ही पाहून घ्या. गरज नसलेल्या गोष्टी खरेदी करतात. आता ज्याची आपल्याला खरंच गरज आहे, आता एखाद्याला समज गाडी लागती बुवा जॉबला जायला किंवा कुठंतरी लागती त्याला गाडी, खरंच गाडीची गरज आहे त्याने घ्यायला पाहिजे. पण एखाद्याला उगाच शेजाऱ्याने घेतली म्हणून आपण गाडी घ्यायची, हे एक मूर्खपणा आहे. तर आपल्याला तसं करायचं नाही. ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे तीच गोष्टी आपल्याला घेणं गरजेचं आहे. तर श्रीमंत लोक जे आहेत, ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे, ते फालतू गोष्टीत पैसा घालत नाहीत. ज्याची त्यांना गरज आहे तीच पैसे विकत घेतात ते. त्यानंतर पैसा आला की आपलं काय पाहतो, ज्यांच्याकडे पैसा कमी ते आजच्या आजच पाहतं फक्त. ते भविष्याचा विचार करीत नाहीत. तसं ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे, ज्यांचे माइंडसेट चांगलं आहे श्रीमंतीचं, ते भविष्य काळाचा विचार करतात. भविष्य काळासाठी पैसा बचत करतात. भविष्य काळात कोणती गोष्ट चांगल्या प्रकारे समज घेतल्यावर आपल्याला तिचा फायदा येईल, ह्या गोष्टीचा ते विचार करतात. त्यांच्यामुळे त्यांच्याकडे जास्त पैसा राहतो. त्यानंतर हेल्थ इन्शुरन्स नसणे, टर्म इन्शुरन्स नसणे, म्हणजे ज्या व्यक्ती आता ज्यांच्याकडे कमी पैसा आहे त्यांच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसतं, टर्म इन्शुरन्स नसतं. हेल्थ इन्शुरन्स, आता तुमच्याकडे जर पैसा आहे पण तुम्ही सेव्ह केला भरपूर पैसा, पण तुम्हाला इमर्जन्सी समज एखाद्याला ऍक्सिडेंट झाला एखाद्याच्या मुलाचा किंवा स्वतःचा, तर तुम्हाला दवाखान्यात गेल्या गेल्या तुम्हाला तुमची जेवढी सेव्हिंग केलेली असते का तेवढी एका झटक्यात उडून जाते. त्याच्यामुळे तुमच्याकडे इन्शुरन्स असणे फार गरजेचे आहे. त्यानंतर टर्म इन्शुरन्स, तुमचं काही बरं वाईट झालं तर तुमच्या फॅमिलीला पैसे टर्म इन्शुरन्स मधून मिळतात. तसं जे ज्यांच्याकडे पैसा असतो ती त्यांचं हेल्थ इन्शुरन्स बी असतं आणि टर्म इन्शुरन्स बी असतं. हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स काय हे आपण नंतर तुम्हाला सांगू. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे दवाखाना तुमचा आधी जर काढलं तर तुम्हाला दवाखान्यात पैसे लागत नाही. त्यानंतर टर्म इन्शुरन्स म्हणजे तुम्ही एक्सपायर झाला, समज ऍक्सिडेंट वगैरे काही घटना होऊ, तर तुमच्या घरच्याला ती रक्कम ठरलेली असते इन्शुरन्सची. समज 500,000 रुपयाची इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला 1 कोटीचं टर्म इन्शुरन्स असतं. ही गोष्ट तुम्हाला आणखी शिकायच्या पुढं टप्प्याटप्प्याने, तर हे खूप महत्वाचं आहे. तर हेल्थ इन्शुरन्स असलं पाहिजे माणसाकडे. हेल्थ बी आणि टर्म इन्शुरन्स बी पाहिजे. त्यानंतर वेळेचं नियोजन नसतं. मी आधीच सांगितलं, वेळेचं नियोजन नसतं. अनावश्यक गोष्टीला आपण वेळ खर्च करतो. इंस्टाग्रामवर नुसत्या रील पाहतो. पण तसं नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांचं माइंड चांगला आहे, म्हणजे विचार चांगले आहेत, ते काय करतात, मोबाईलमध्ये पण आपल्यासारखे, आता आपण हे जे पाहतो ते पैशाचं ज्ञान तुम्ही घेतात. तर ही गोष्ट तुम्ही वेळेचं खास नियोजन करतात. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत का, कारण तुम्ही चांगल्या गोष्टी शिकत आहे. टप्प्याटप्प्याने चांगल्या गोष्टी, ते स्किल शिकतात, नवीन नवीन स्किल शिकतात. आता युट्यूबवर व्हिडिओ कसे बनायचे, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची हे ते शिकतात. त्यानंतर ते आरोग्याची काळजी घेत नाही. कोण, ज्यांच्याकडे पैसा नाही, ज्यांचे माइंड पुअर आहे, म्हणजे जे गरीब मानसिकतेचे लोक आहेत, ज्यांच्याकडे पैसा नाही, ते काय करतात, आरोग्याची काळजी घेत नाही. त्यानंतर ते व्यसन करतात, व्यायाम करीत नाही, बाहेरचं खातात, जंक फूड वगैरे खातात. तर त्यांची जी मेंटॅलिटी आहे ती एकदम पुअर असते. तर माणसाकडे पैसा नसणे हे म्हणजे गरिबीचं लक्षण नाही. माणसाची मानसिकता गरीब असणे ही फार चुकीची गोष्ट आहे. आता आपण आरोग्याची काळजी अजिबात घेत नाही. हे माणसं ज्याच्याकडे पैसा आहे ते कुठेही बाहेरचं खातात, त्यांच्याकडे व्यायाम करीत नाही, सकाळी लवकर उठत नाही, 10 वाजेपर्यंत झोपलेलीच असतात. त्यानंतर ज्यांच्याकडे पैसा आहे, जे श्रीमंत माइंडसेट असतं, ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे, त्यांचं काय असतं, ते आरोग्याकडे जास्त काळजी देतात. सकाळी व्यायाम करतात, त्यानंतर सकाळी चांगला आहार घेतात, नारळ पाणी, फळे, सफरचंद अशी वगैरे जे त्यांच्या शरीराला चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ते खातात. त्यानंतर संगत, चांगल्या मित्रासंग, आपल्या ज्यांच्याकडे पैसा नसतो त्यांचं कारण काय, त्यांची जी संगत आहे, त्यांची संगत, त्यांचे मित्र जे आहे ते व्यसनी मित्र असतात. त्यानंतर ते फक्त एन्जॉय करणारे मित्र त्यांचे असतात. जे त्यांचा संगत गुण असतो तो माणसाला लागतो. हे फार महत्वाची गोष्ट आहे. संगत गुण माणसाची कशी पाहिजे,
तर संगत गुण जे मुलं चांगले, आता मुलांचं उदाहरण घेऊ आपण. मुलं समज आपले मित्र काय करतात काय नाही त्याच्यावर आपण आपली मानसिकता ठरत असते. तर तुमचे मित्र जर बिझनेस विषयी बोलत असले, अशा चांगल्या गोष्टीबद्दल बोलत असले, तर तुमची चांगली संगत चांगली आहे. त्यानंतर तुम्ही जर तुमचे मित्र उगाच गप्पा अशा तशा वेगळ्या गप्पा हाणीत असेल, तर तुम्हाला ते वातावरण बदलण्याची गरज आहे. एन्व्हायर्नमेंट म्हणजे संगत गुण लागणं हे सुद्धा पैसे असणे नसण्याचं कारण असू शकतं. त्यानंतर श्रीमंत लोकांचे विचार मोठे असतात. समज ज्यांच्याकडे पैसा कमी आहे त्यांचं कसं असतं, त्यांच्याकडे स्वप्नच नसतात काही. काही करण्याची जिद्द वगैरे काही नसतं. मोठे स्वप्न नसतात. तर श्रीमंत लोकांचे मोठे स्वप्न असतात. ते विचार करतात मोठं स्वप्न आपण कसं मोठा होईल, मोठं होता येईल आपल्याला, जास्त आपल्याकडे पैसा कसा येईल, हे त्यांचे विचार मोठे असतात. त्यांच्यामुळे त्यांच्याकडे पैसा जास्त येतो. आता व्यसन करतात आपण अगोदरच सांगितलं, की ज्यांच्याकडे पैसा नसतो ते व्यसनाचे आहारी असतात, व्यायाम करत नाहीत, वेळ वाया घालतात. हे त्याचं कारण झालं. त्यानंतर दुसरा जो व्यक्ती असतो पैशावाला त्याला जास्त कुठलंही व्यसन नसतं. काही काहीला असतं, पण एवढं बी नसतं, की अति लिमिटच्या बाहेर. तर हे पहा असे गुण आहेत. त्यानंतर इमर्जन्सी फंड यांच्याकडे कुठलाही नसतो. आता काही या आपत्कालीन काही गोष्ट घडली, इमर्जन्सी आपल्याला जर पैसा लागला, तर या कमी पैशावाले काही त्याचं नियोजनच लावलेलं नसतं ते. तर हे ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी इमर्जन्सी फंड तयार केलेला असतो. तर त्यांना अडचणच येत नाही. त्यांचं एकदम सिस्टमॅटिक नियोजन असतं सगळं. त्यानंतर हे ज्यांच्याकडे पैसा आहे ते कर्जाने पैसे घेऊन वस्तू खरेदी करतात. तर कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकतात. त्यामुळे त्यांच्याकडे पैसा राहत नाही. पैसा आला, येण्याच्या अगोदरच पैसा जाण्याचं नियोजन ठरलेलं असतं. पण यांच्याकडे श्रीमंत लोकांकडे कर्ज असतं, पण त्यांनी गुंतवणूक कुठल्यातरी चांगल्या गोष्टीत केलेली असते, ज्यापासून त्यांचा पैसा वाढेल. तर अशा प्रकारे आजची माहिती होती. तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि अशीच पैशाविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.